6 दशकं म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या जन्माच्या आधीपासून सगळ्यांनी पाहिलेली आहे की पवार साहेब जो काही निर्णय घेतात किंवा जे काही मार्गदर्शन करतात ते लोकशाही पद्धतीनेच होतं. 10 तारखेला वेगळं चित्र आम्हाला पाहायला मिळेल. सुप्रिया पवारांचं माहिती नाही मला कोण कोण कुठे कुठे आहे, त्यांच्या ऑफिसला माहिती असेल कोण कोण कुठे. मी स्वतः आता चालले इंदापूरला, इंदापूर करून मी दौंडला जाणार आणि दौंड करून मी रात्री दिल्लीला जाणार, कारण का उद्या इन्कम टॅक्सची जी सिलेक्ट कमिटी आहे त्याची महत्वाची मीटिंग आहे. क्लॉज बाय क्लॉज त्याचं डिस्कशन सुरू झालेलं म्हणजे उद्यापासून होईल. त्याच्यामुळे उद्यापासून इन्कम टॅक्सच्या सगळ्या महत्वाच्या मीटिंग, कारण का 1 जुलैच्या आधी आम्हाला बिल फायनल करायचंय आणि बिल फायनल करत असताना बिलच्या कमिटीतले 5 लोक आम्ही या ऑपरेशन ब्लू स्टारचं आपलं ऑपरेशन सिंदूरच्या या कमिटीजमध्ये होतो आणि त्यातले 3 आम्ही अध्यक्षही होतो या कमिटीतले. त्याच्यामुळे गेले 10-12 दिवस आम्ही या इन्कम टॅक्सच्या सिलेक्ट कमिटीला वेळ देऊ शकलेलो नाहीये या ऑपरेशन सिंदूरमुळे. त्यामुळे पुढचे काही दिवस आम्हाला बिल 1 जुलैच्या आधी फायनल करायचं करून फायनान्स डिपार्टमेंटला पाठवायचं आहे केंद्र सरकारच्या. त्यामुळे पुढचे काही दिवस आम्हाला या फायनान्स कमिटीच्या इन्कम टॅक्सचं नवीन बिल आहे त्याच्यासाठी खूप वेळ द्यावा लागणार आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येणार असे चर्चा सुरू आहे, तुमची नेमकी काय भूमिका आहे? काय माझा निर्णय नाहीये की मी कुठे जाणार आहे, मी आता इंदापूरला जाणार आधी का दौंडला. हा पक्षाचा निर्णय आहे आणि कुठल्याही सशक्त लोकशाहीमध्ये आणि त्यातून तुम्हाला पवार साहेबांच्या कामाची पद्धत तुम्ही 6 दशकं म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या जन्माच्या आधीपासून सगळ्यांनी पाहिलेली आहे की पवार साहेब जो काही निर्णय घेतात किंवा जे काही मार्गदर्शन करतात ते लोकशाही पद्धतीनेच होतं. त्याच्यामुळे जो काही निर्णय पक्षाचा असेल तो त्या शेवटच्या कार्यकर्त्याला कॉन्फिडन्स मध्ये घेऊनच त्याच्या मनात जो असेल तोच निर्णय पक्ष घेईल. युनिलॅटरली आम्ही कुठलाही निर्णय आजपर्यंत घेतला नाही आणि घेणारही नाही. राहुल गांधींनी कार्याध्यक्ष आहेत, त्यांना काय वाटतं? जरी कार्यकर्त्यांना वाटत असलं तरी नेते मंडळी पण महत्वाची असतात, कारण शरद पवारांची ज्यावेळेस पुण्यात पत्रकार बोलत होते त्यावेळेस बातम्या अशा आल्या होत्या की ताई निर्णय घेतील या संदर्भात, म्हणून ना तुम्हाला नाही. एकतर मी 13 दिवस ऑपरेशन सिंदूर मध्येच होते, त्याच्यानंतर आल्यावर लगेच आम्हाला जयशंकरजींनी डीब्रीफिंगसाठी बोलवलं. त्याच्यामुळे मी कालच मतदारसंघात 14 दिवसांनी, एवढा 14 दिवसाचा गॅप कधी झालेलाच नाही, पण या ऑपरेशन सिंदूरमुळे हा 14 दिवसाचा गॅप झालाय. काल मी भोर आणि वेल्हा आणि मुळशीच्या भागामध्ये पाण्याची काय परिस्थिती आहे किंवा काय नुकसान झालंय ते करून आज बारामतीला आले. त्यामुळे 2-3 दिवस माझ्या लोकसभा मतदारसंघाकडून परत मी उद्या दिल्लीला चालले. त्यामुळे एकदा मी परत आल्यावर सगळ्यांची जेव्हा चर्चा होईल, कार्यकर्त्यांना भेटीन, तेव्हाच खरं तर त्यांच्या मनात काय आहे मला कळेल.